तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या गावाकडच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण ना गावाकडचं जीवन आणि शहरातलं जीवन ना याच्यात काय बदल आहे आणि काय फरक पडतो ते थोडक्यात पाहू आपण. तर आज मी सकाळीच गव्हाला पाणी भरायला आलो. हे बघा, दाखवतो तुम्हाला. याच्यात पाणी चालू आहे. सकाळी म्हणजे 8 वाजता लय आलो असेल. तर तुम्ही गावाकडे राहत असताल तर तुम्हाला माहीतच आहे, लाईट सकाळीच राहते. त्याच्यामुळं मग लवकरच पाणी भरायला लागत आहे. आणि तेवढंच तुम्ही जर शहरात राहत असतील तर तुम्ही ना सकाळी उठून लवकरच आवरून कामाला जातात. तसं आम्ही सकाळीच काय काम असेल तर ते करून घेतो. आता तुम्ही शहरात राहता, तुम्हाला माहीतच आहे शहरातलं जीवन कसं आहे. आता आम्ही गावाकडे राहतो. आता आम्ही गावाकडचं जीवन कसं आहे ते सांगतोच थोडंसं. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतच राहा. मित्रांनो, गावची सकाळ आणि शहरातली सकाळ याच्यातला काय फरक आहे तुम्हाला सांगतो मी. गावचे सकाळ म्हणजे इकडं आम्ही रानात राहतो. रानात सकाळी मस्त पाखरांचा आवाज येतो, चिवचिवाट सगळे पण. आणि शहरात तुम्ही उठायचं असेल तर तुम्ही अलाराम लावतात. हाच बदल आहे गावाकडचा आणि शहराकडचा. आता तुम्हाला गावाकडची सकाळ आवडते का शहराकडली सकाळ आवडते ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही शहराकडे राहतात तर तिकडे सगळे कामवाले माणसं राहतात. तर कामवाले माणसांना सकाळी लवकरच उठायला लागतं. त्यांना डबा लागतो. डबा बनवून मग त्यांना कामावर जायला लागतं. त्यांना दररोज कामाला जायला लागतं. तसं आम्ही ना गावाकडे राहतो. आम्हाला जर आज काम नाही करायचं तर आम्ही नाही करणार, आणि करायचं तर करणार. म्हणजे आमच्या मना आम्ही कधी पण कामाला जातो आणि कधी पण काम करतो. तसं तुम्ही शहराकडे राहतात, तुम्हाला ते कामाला जावंच लागतं. तसं आमचं तसं नाही. आम्ही गावाकडे जातो ना, आमच्या मनावर आम्ही कधी पण काम करतो आणि कधी पण आराम करतो. मित्रांनो, तुम्ही शहराकडे राहतात त्याच्यामुळे तुम्हाला मग शहराची सवय लागली. तशी आम्ही गावाकडे राहतो ना, पुन्हा आम्हाला गावाची सवय लागली. आमच्या गावाशिवाय तर राहत नाही आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही कुठे गेलो तर जास्त दिवस राहत नाही, कारण आपलं गाव ते एकच नंबर आहे. गावाशिवाय आपल्याला तर काही राहत नाही. जसं तुम्हाला शहराशिवाय राहत नाही तसं आम्हाला पण गावाशिवाय राहत नाही. मित्रांनो, गावाकडे असल्यावर आपल्याला सकाळी असं हिरवंगार बघायला भेटतं. बघा, सगळं कोण हिरवंगार आहे. आणि तेच जर तुम्ही शहराकडे राहत असतील तर तुम्ही घराच्या बाहेर निघल्यावर तुम्हाला नुसत्या बिल्डिंगी, गाड्या नुसता चाव गाड्यांचा दिसतो. तसं आमच्या गावाकडे बघा, एकदम शांत, फक्त पक्ष्यांचा आवाज. बघा, सगळं कोणी नुसतं पक्षी प्राणी यांचाच आवाज ऐकायला भेटतो. तसं तुम्ही शहरात राहतात, तुमचा गाड्यांचा सोडून दुसरा काचाच आवाज येत नाही. आणि शहराकडे राहणाऱ्या माणसांकडे ना पैसा खूप असतो. त्याच्यामुळं त्यांना पैशांचा घमंड खूप असतो. ते आपले सारख्या नात्यांना काही जपत नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. गावकडचे माणसं भलेही गरीब असतात पण ते नात्यांना जपतात. तसेच शहराकडे राहणाऱ्या त्यांना फक्त पैसा लागतो. ते काही नाते बिते पाहत नाही. त्यांना फक्त जिथं पैसा भेटेल ते तिथेच जाता. कोणी आपले नातेवाईक काय, कोणी ते काहीच बघत नाही. आता तुम्ही सांगा बा, तुम्हाला गावाकडचं आयुष्य जगायला आवडेल का शहराकडे? ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि एक सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.